मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीला फसवी कर्जमाफी म्हणत राहुरीमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलंय। नगर मनमाड महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सकाळी 11 वाजता झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। सरकारनं सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करावी, तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी बोलताना रवींद्र मोरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केलाय। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी तातडीनं लागू करावी, अन्यथा आगामी काळात मुंबईतील वर्षा बंगल्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे। महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन शांततेत पार पडलं। कर्जमाफी आणि कांद्याच्या हमीभावाच्या मागणीवरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याला 7/12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते। पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला, त्यामध्ये शेतकऱ्याचा 7/12 काय कोरा होताना दिसत नाही। 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही। आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यात बंदीचे जे चुकीचे धोरण राबवलेले आहे शेतकऱ्यांवर, त्याच्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे। आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या। तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता, त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही। मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे। अरे शेती सुद्धा ही मोठा उद्योग आहे। शेतीवर 75% लोक अवलंबून आहे। हा देश कृषी प्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला। शेतकरी सेनेची स्थापनाच यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते। आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असती। त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे। हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केलाय आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारने नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार, सर्व शेतकऱ्यांना घेऊ आणि तिथं उपोषणाला बसणार। आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही। तू असं म्हणताय दिली जाईल असं म्हणताय, मात्र प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं वाटतं? अगदी तुम्हाला सांगतो, या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे। कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही, कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही, अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे। अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणातरी सुतक पडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे, कारण ही फसवी कर्जमाफी आहे। अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा। म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थितीत ही कर्जमाफी आहे। पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका। अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठेतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होत आहे। पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे, नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय कोणाची हत्या करायला सुद्धा मागे पुढे पडणार नाही, ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। यस मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।